नामे यतोने साधिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळ श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे विठाला विठाला हृदय मंदिरे स्मराकारे आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ओम नमो ज्ञानेश्वर पावन झालो चराचरे आर्या पवित्र क्षेत्रामध्ये कीर्तनरूपी सेवा आरंभ करण्याच्या पूर्वी आमचा परिहाराचा प्रतिवर्षाप्रमाणे या इंगणगावी या चालत आलेला चातुर्मास या निमित्तानं ही आपली तिसरी सेवा आपल्याकडे आलेली आहे तिसरा गुरुवार विठाला माझे ज्ञानोबा कुणाचं वर्णन करायले स्वतः जगाचा बाप म्हणजे अकलकोटी ब्रह्मांडाचा नायक राम प्रभू यांचं वर्णन करायले ज्ञानोबा ज्ञानोबा तर महाविष्णूचा अवतार आहे बरोबर
मोठा आहे. केवळ राम प्रभूने जग निर्माण केलं हे तुम्हाला दाखवून द्यायचे. राम प्रभूनं काय केलं ते राम प्रभूची ताकद तुम्हाला मला दाखवून देण्यासाठी त्यांचं वर्णन ज्ञान बऱ्याच्या बलामध्ये करायचे. विठाला राम आणि कृष्ण सागीरमध्ये हे दोन्ही सारखेच आहेत. दिसायला दोन्ही भिन्न जरी असले तरी कार्य दोन्हीचं एकच आहे. दिसायला माणसं सारखे जरी असले तर दोन्हीचं कार्य भिन्न भिन्न असतं. ज्याची त्याची बुद्धी ज्याच्या त्याच्या अनुभवावर असते. माझी बुद्धी माझीच बुद्धी मी काम करतो. तुमची बुद्धी मला येऊ शकत नाही. माझी बुद्धी तुम्हाला ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे या दोन्हीचं कार्य भिन्न जरी असले. कृष्णाचा अवतार म्हणजे अपूर्ण आहे. राम प्रभूचं हे पालन पोषण करण्यासाठी अवतार आहे. त्यांचा कृष्णाचा अवतार म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये रात्री 12 वाजता दुष्टाचा नायनाट करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी भक्तांना के पायापाशी हृदयाशी संवादी कृष्णाचा अवतार आणि राम प्रभूचा अवतार 12 वाजता झाला. दिवसा झालेला आहे. उत्तम हा चैत्र मास वसंताचा दिवस शुक्ल पक्ष रामनवमी हे दुपारी 12 वाजता नवमीच्या दिवशी प्रगट झाले आमचे राम प्रभू. त्याने देखील भक्तासाठी कार्य केलं. राम प्रभूने काय केलं? राम प्रभूच्या नामानं काय होत नाही. आमच्या महाराजांनी पहिल्या दिवशी तुकोबराचा अभंग घेतला. नाम करावं काय नव्हे केले या नामानं काय होत नाही की आपल्याला पाहिजे. राम नामाच्या ताकदीवर राम नामाच्या बळावर वाहने तरले लोक राक्षस तरले का त्याच्या कंठामध्ये नाम होतं. कुणाचं? रामाचं. रामाच्या नामाने राक्षस तरले आणि स्वतः कुळाचा उद्धार करून घेतले का? राम प्रभूच्या नामाने. राम प्रभूचं हे नाम कसं आहे? नाम हे संजीवन चांगलं आहे. नाम हे बरं आहे. बरोबर आहे. तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर. हे राम प्रभूचं नाव कसं आहे? चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी रावले. त्यांच्या कंठामध्ये रात्रंदिवस कंठामध्ये राम प्रभूचं नाव होतं. म्हणून नाम चांगले चांगले माझ्या कंठी रावले. कपील करून धरले मुक्त केले राक्षस ते मुक्त करून टाकले राम प्रभूनं. हे राम नामाची ताकद आहे. ठाला ठाला याने काय केलं? ज्ञानोबरांना नाम हे ताकद नुसती नसते. त्या नामाची ताकद अंगात आणावी लागते. त्यांची ताकद असल्यामुळे मी तुमच्या समोर बोलायला होता. मी आलो तुमच्या गावाला कशामुळे? त्यांच्या ताकदीमुळे. त्यांची ताकद अंगात नसल्यास तो कामने अंगी शक्ती द्यावे नाचू रंगी. त्यांची शक्ती आहे. भाव बळे आकडे गेर विनाश बळे. त्यांची शक्ती त्यांचं बळ आहे म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे. ठाला ठाला
नुसतं या खंडामध्ये त्याने नामधार केलं तरी अंतःकरणामध्ये साठवलं होतं. प्रत्येक जीवनामध्ये आलेले आहेत जन्माला, त्यांच्या ठिकाणी राम प्रभू आहेत नाही अशी बाजू नाही, तर दिसत नाही. माझ्या अंतःकरणात आहेत, तुमच्या आहेत, जनात आहेत, वनात आहेत, दगडात आहेत, झाडात आहेत, राम कुठं नाही अशी बाजू शिल्लक आहे का? आज तुमच्या आमच्या ठिकाणी देव आहे, जागा ठिकाणी शिल्लक नाही. विठ्ठल जळस्थळी भरला, नाही बोलला, आज म्यार दृष्टीने पाहिला, एक भगवान परमात्मा प्रत्येकाच्या ठिकाणी भरून उरल्या. विठ्ठल विस्तारला तुमच्या आमच्या ठिकाणी आहे तर गुपित आहे. तुम्हा आम्हाला दाखवा जर म्हणत तर दाखवता येत नाही. पाण्यामध्ये मिठाचा खडा टाकल्यास निघून जाते, काढता येत नाही, दाखवता येत नाही. तसा अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा येऊन गेलेला आहे. बरी आहे नाही अशी बाजू कुठंच नाही. लाईट आहे, लाईट गेल्यासच अंधार असतो. बटन दाबल्यासच अंधार असतो. बटन दाबलं की उजेड लागतो. मग लाईट नाही का? लाईट आहे. काळ्याच्या डबनी अग्नी आहे, त्याचं भ्रष्य झालं, मग अग्नी नाही म्हणता येते का? आहे. तसा देव तुमच्या आमच्या ठिकाणी आहे नाही म्हणता येत नाही. एक संताच्या ठिकाणी आहे दाखवा जर म्हणलं तर
काढून दाखवतात. संत दाखवतात दाखवा म्हणल्याबरोबर धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साक्षीला त्रैलोक्याचा. आमच्या सावकार महाराजांनी ज्ञानोबाराने नामदेवराने सांगितलं, अरे रात्रंदिवस कांदा मुळा भाजी अवघे भाजी खावाई लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी ऊस गाजर रताळू अवघी व्यापिले माझी पंढरी सावत्याने केला मळा विठ्ठल देखी डोळा आम्हाची पोटनाडा पाणी जातो फुलझाडा. असा उच्चार करू लागले महाराज काम करीत असताना. कामामध्ये काम गाडी असं काम करीत असताना देव समोर आले आणि महाराजाला सांगितलं, महाराज माझ्या पाठीमागे जोर लागले मला दाखवा. गिळा घेतला खुरप घेतलं ते छाती फाडून मध्ये आत साठविला. अरे देव कुठं आहे तुझ्या मळ्यात आला. सर्व मळा हुडकीला देवाचा काही पत्ता नाही. एवढा देवाला पितांबर उघडा ठेवला. स्वतः नामदेवरायांनी ओळखीलं सावत्याच्या अंतरे झळके पितांबर सर्व नाव्याने ओळखीला. ओळखील्याबरोबर ज्ञानोबरायांनी बाहेर काढून टाकलं. अशी ताकद होती दाखवा म्हणल्याबरोबर दाखवायची. आणि पुन्हा दाखवला पुण्या भक्तानं आमच्या हनुमंतरायाने राम प्रभू कुठे आहेत म्हणल्यावर छाती फाडून टाकली. या संतांच्या ठिकाणी आहे तर दाखवायची ताकद आहे. तुमच्यापाशी आहे आमच्यापाशी आहे तर दाखवता येत नाही. गुपित आहे देव वसे त्यांच्या ठिकाणी उघड आहे. त्यांच्या देहात आहे चित्तात आहे. देव वसे चित्ती त्याची घडावे संगती. देव चित्तामध्ये राहण्यासाठी काय करावं लागेल तर संतांची संगत करावी लागेल. चित्तामध्ये देव असतो.
महाराज म्हणतात चित्तामध्ये देव आहे त्याची संगत द्या, अंतःकरणात देव आहे त्याची संगत द्या. मथुरेमध्ये दोन गवळणी निघाल्या. एकीच्या डोक्यावर भांड्यामध्ये दही आणि एकीच्या भांड्यामध्ये दूध होतं. आणि ते विकायला निघाल्या. तर वाटणं काय म्हणू लागल्या, गोविंद घ्या, कोणी गोविंद घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर गोविंद, कुठं आहे दामोदर? त्याने दाखवलं, एकामध्ये कृष्ण, एकामध्ये दामोदर असं भांड्यामध्ये दिसायले. तर ते म्हणू लागले, लहान भांड्याचं तोंड आहे, याच्यामध्ये कृष्ण कसा मायला, याच्यामध्ये गोविंद दामोदर कसा मायला, हे काय भानगड काय? त्याने सांगितलं उत्तर, अहो म्हणजे देवाला लहानच होता येते आणि मोठाही होता येते. एवढा प्रभू भाले, एवढा प्रभू भाले.
का झाला? लहान त्या भांड्यामध्येच बसला. कशासाठी? तर केवळ त्या गवळणीच्या भावासाठी. त्यांचा भाव होता म्हणून त्यांच्यासाठी लहान त्या भांड्यामध्ये खेळू लागला, दुधामध्ये आणि दह्यामध्ये. तुम्ही आणि मी दही दुधी काय घेऊन जातो. आपण कितीही म्हणा, कृष्ण घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या, आपल्या भांड्यात दिसतंय का? आपला भावच तसा नाही. त्यांचा भाव होता म्हणून त्यांच्यासाठी दह्यात आणि दुधामध्ये दिसला. विठाला विठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे, हृदय मंदिरे स्मराकारे. प्रत्येकाच्या ठिकाणी देव आहे मंदिरात. देव देवाचे मंदिर, देव देवाचं हे मंदिर आहे, हे स्वच्छ करावं लागते. तेव्हा या ठिकाणी देव न बोलवता येते येऊन बसते. बरी तुमचं आमचं अंतःकरण स्वच्छ नाही, काम क्रोधानं हे भरून गेलेलं आहे. तुका म्हणे देह काम क्रोधाने केली घर केली. या काम क्रोधानं हे घर केलेलं आहे. देव कसा येईल तुमच्या आमच्या ठिकाणी? चार पावणे घाला यायचं असेल तर घरात देव राहते का? स्वच्छता आली 4 दिवसांनी. तसं देव येण्यासाठी आमच्या शबरीनं कुठे सगळी झाडून टाकली. शबरीला देव भेटायला गेले रामपूर. तिथं तिचं सौंदर्य बघितलं नाही, तिचा भाव बघितला फक्त. आणि तिथं जाऊन भेट दिली का? त्या भावामुळे. मग हे ज्ञानोबा राय म्हणतात, तुमचं आमचं हे सौंदर्य नाही, स्वच्छ पाहिजे. जीवन नाही निर्मळ, काय करू? या ठिकाणी न बोलवता देव येऊन राहतो. वास्तविक प्रत्येकाच्या ठिकाणी हे जीवन आधी काय करा? निर्मळ करा. कितीही साधना लावा, स्वच्छ तुमचं आमचं होत नाही. का? याच्या ठिकाणी सगळा संसार भरून, प्रत्येकाच्या ठिकाणी संसार भरून काय? संसार सुटता नाही. सोडीला संसार माया दया परिवार. माया आहे याच्यावर. संसार त्याच्याकरता देव इथे येतो का? नाही येत. मग देव येण्यासाठी कोणते साधन वापरावे लागतील? याला उपाय काय करावा लागेल? हरी प्राप्तीचे उपाय ज्ञानोबरायासारख्याचे पाय धरावे. ज्ञानोबरायासारख्याच्या पायावर मस्तक ठेवणा करे संतांच्या चरणा किंवा मस्तक त्यांच्या पायावरी करे संतांच्या पायावर मस्तक ठेवावं लागेल. तेव्हा हे चित्त निर्मळ होईल. नुसतं चित्त या पायावर मस्तक ठेवल्यामुळे होऊ शकत नाही. मग या कंठामध्ये त्या भगवंताचं प्रेम असलं. कंठी प्रेम दाटे नैनी हृदय प्रगटे राम राम. या अंतकरणामध्ये त्या रामप्रभूचा कंठामध्ये ध्यास लागला पाहिजे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. तुकोबराला आषाढीचा जसा टकळा लागला होता, त्याप्रमाणे या घटनामध्ये श्रीरामाचा जप असला पाहिजे. रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे दोन्ही झाले.
तेव्हा देव अंतःकरणामध्ये खुशाल बसतो, जा म्हणलं तरी जातो. चित्ती तुझे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुझे वर्णावे गुण. या राम प्रभूचं वर्णन करायचं केव्हा करायचं? ध्यानाला बसल्यास त्यांचं स्मरण करायचं. राम नामाचे पवाडे अखंड ज्याचे वाचावे धन्य तो एक संसारी राजे नाम तो उच्चारे. या मुखानं त्याचं स्मरण करायचं आणि डोळे झाकून त्यांचं ध्यान करायचं. सुंदर ते ध्यान उभारू ठेव. मागे भूत जन्मी जोडे हेच करीत आलो आम्ही. मागच्याही जन्मात मी काय केलं? ध्यानाला लावलं. की ध्यान तिकडं लावलं. सुंदर ते ध्यान उभारू देवरी कर्कटावरी ठेवून या पांडुरंग ध्याने पांडुरंग करे जागृती स्वप्ने पांडुरंग. तुकोबराय म्हणजे आम्ही भंडाऱ्या माळावर बसतो, भामचंद्रा माळावर बसतो. काय केलं? एकटंच बसून एखादा पावण्या एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस सेव सदा. रात्रंदिवस त्या पांडुरंगावर ध्यान तिकडे लावलं. मागून कितीही कुणी काही म्हणलं ते जाण नाही. अंगावर पक्षी बसले तरी जाण नाही. का? ध्यानाला बसले. त्यावेळेस रामप्रभू अंतःकरणामध्ये तसं ध्यानोबराय म्हणतात. ध्यानाला बसलं तर माझ्या तुकोबरायसारखं ध्यानाला बसलं. नुसतं ध्यानाला बसायचं मागे घालून ओम केशवाय नमः माधवाय नमः ओम विष्णुवे नमः ओम ब्रह्माय नमः नुसतं असं म्हणून जमत नाही. मागे हात मारले की काय आपण पाहतो तसं जमत नाही. ध्यानाला बसलं असं चिमटी घेतलं तर त्याला कळत नाही. ते खरं ध्यान झालं आणि ते स्मरण झालं. मग ज्ञानोबाने समाधीमध्ये बसून काय केलं? फक्त रामप्रभूचं चिंतन केलं. श्रीराम जय राम जय जय राम. Hare
श्वासामध्ये ध्यानामध्ये मनामध्ये म्हणून रामकृष्ण नामे दोन्ही साधिरे हृदय मंदिरे स्मरा काले. मग एवढं झाल्याच्या नंतर काय होतंय आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये रात्रंदिवस मी देवाचं चिंतन केलं आणि चिंतन करीत असताना संसार पाठीमागे होता. संसारी सागरी या रामनामाची किती ताकद आहे. राम प्रभूच्या नावाने दगड तरले समुद्रामध्ये सत्य आहे. स्वतः रामाने टाकले तरले नाही आणि हनुमंतरायाने टाकले राम प्रभूचं नाव घेऊन दगड तरले. कार्य ऐसे जड उदकावरी जो दगड. हे राम नामाची ताकद आहे. अजून दुसरी ताकद की जगामध्ये महाराष्ट्रामध्ये पाणी किती आहे या पात्र आणि पृथ्वी किती आहे 29%. या भारताला भारताला चौकोन नाम चिंतनाचा वेळ आहे, अन्नदानाचा वेळ आहे. म्हणून या भारताचा या पृथ्वीचा कण विगळत नाही. पृथ्वीचा
कण विकत नाही का या पृथ्वीमध्ये पाणी जास्त आहे आणि याचं नामचिंतन जास्त असल्यामुळे पृथ्वीचं कण विकत नाही. एक बकेट पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये एवढाच खडा मातीचा खडा विघळून जाते. बरोबर आहे. बकेटभर पाण्यात सुपारी एवढा खडा टाकते असते विघळून जाते. सत्य आहे. मग ही पृथ्वी 29% आहे. मग का विकरली नाही? फक्त या नामचिंतनामुळे, या अन्नदानामुळे या पृथ्वीला धक्का नाही. विठाला विठाला रावणाची लंका जळाली त्यावेळेस बिभीषणाचं घर राहिलं का? फक्त राम नामाचा जप चालू होता. बिभीषणाचं घर जळालं नाही. रावणाची सगळी लंका जळाली फक्त राम नामामुळे बिभीषणाचं घर वाचलं. हे कशा ताकद ज्ञान फक्त राम नाम. राम कृष्ण हरी जय जय मनुष्य जन्म मिळाला. या मनुष्य जन्मामध्ये याच घडी देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही होते. या मनुष्य जन्मामध्येच आहे. जे काय आहे सत्य वागणं, सत्य चालणं, नीतिमत्ता बरोबर ठेवणं हे सगळे या मनुष्य जन्मात आहे. महाराज मी सगळंच करणार. तुला देवाची प्राप्ती आहे. तुला शेवटी अंतकाळाच्या वेळेस देवच तुला सोडवणार, दुसरं कोणी सोडवणार. स्वये धावे रे सत्पातीचे
निष्ठाचा आणि त्या साधकानं सांगितलं, महाराज मी हे सगळं तुमचं ऐकतो, तर माझ्या अंतकाळाच्या वेळेस देव यावा किंवा तुम्ही संत माझ्या पुढे यावे स्वर्गात, हे सत्य आहे म्हणजे महाराजांना बरोबर तुझ्या समोर येणार स्वर्गात अंतकाळाच्या वेळेस. का? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार वर्म चुको नये. तुझी निष्ठा आहे, भाव आहे, तर बरोबर देव अंतकाळाच्या वेळेस येईल स्वर्गात. हे म्हणजे माझा सर्व संसार आहे, जीवाचा जिंदर मित्र आहे, सगळं गाव आहे, गणपत आहे. ज्ञानोबा म्हणतात ही कुणीच येत नाही, समशानापासूनच येते. बाकी तुझ्या अंतकाळात पुढे कुणीच येऊ शकत नाही. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जगवत जायला, हे सगळं खोटं आहे. नाही म्हणजे रात्रंदिवस मला गावातले जीव लोकांना लावतात, ती येतील. बहीण भाऊ सगळे सोयरी धारी सगळेच येतील, कोणीच येत नाही. महाराज म्हणतात फक्त यावं लागेल आम्हाला, नाही तरी देवाला. तुला म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया. तुला पाहायचं असेल परीक्षा तर तू काय कर, आता याच वेळेस तू घरी जाऊन बघ परीक्षा. मेल्यासारखं पड आणि घरच्याला बाहेर द्यायला वाटावं की झटका म्हणून असं वाटावं, याप्रमाणे तू बघ म्हणजे थोडा पाहून घेऊन काय परीक्षा आहे. त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्या साधकाने घरी जाऊन मेल्यासारखं पडलं, धोत्रातून पाहू लागलं. सगळे रडू लागले, अख्खं गाव रडू लागलं. सगळं सकाळच्या पाणी गाव येऊ लागलं खायला. काय झालं काय झालं काय झालं, आळू फुटला. म्हणजे रात्रीच रामभाऊची पाय झटका आला, होऊन गेले. मग एवढं रात्रंदिवस भजन केलं, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केली, आज कसं झालं वाचायला खास कसं केलं. मग आता ह्याला सोडविणार आहे कोण, या दुःखातून कोण बाहेर काढणार आहे. त्यावेळेस माझे तुकोबा आले आणि सांगितलं कोण सोडविणार आहे याला. माय कुठं आहे बोलून घ्या. माय जवळ आली म्हणजे मुलगा मेला हे बरोबर आहे, तुम्हाला तुमचा मुलगा पाहिजे का? पाहिजे. मग असं करा, दुधाचा पियाला दूध भरून आणलं गिलासात आणि महाराजांना मध्ये मंत्र टाकला रामकृष्ण आणि 3 वेळेस उतरलं. म्हणजे ही आईनं घ्यायचं दूध, आई म्हणणार मुलगा सत्य आहे. आई म्हणजे महाराज तुमच्या पाया प्रतिमध्ये बघा किती गेली बरोबर, दुसरे 2 नाही, याच्यावर काही राहून जात नाही. आई संपली, त्याला सगळं कळायचं. बापाने बी तसंच म्हणलं, भावानं तसंच म्हणलं, सगळ्याला प्याला दाखवला. अजिबात कुणी घे नाही गेला. प्रत्येकाला मरणाची भीती आहे. शेवटी सगळ्याने सांगितलं महाराज कशासाठी आला, जगाच्या कल्याणासाठी, येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुम्ही उपकारासाठी आला, जगाच्या कल्याणासाठी आला. मग तुम्ही मरत ना, तुम्हाला भीती नाही. आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, तुम्हाला भीती नाही ना. मग हे या मुलासाठी माझ्या तुम्ही काय करा, तुम्ही स्वतःच दूध प्या. म्हणजे महाराज मरू जा. महाराज मरत नाही का? त्याच्या पाठीमाग देव उभा, मागे पुढे उभे कोडे सगळं, त्याच्या मागे आणि पुढे देवाची छाया आहे, देवाची कृपा आहे. तुकोबाला काहीच होणार नाही. म्हणून त्याने काय केलं, स्वतः दूध प्यायला. प्याल्याबरोबर ती मुलगा उठला आणि सगळं घेतलं आणि स्वतः सर्कच करून टाकलं. विठाला अंतकाळच्या वेळेस सगळं कळालं. कळो येईल अंतकाळी सगळे जागच्या जागी राहणार. फक्त एक संत येणार सोबत आणि एक देव येणार. स्वतः ज्ञानोबा
ज्ञानोबाने सांगितलं त्या साधकाला, आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा गेली. आज तुला खरं वाटलं संसार कसा आहे काय नाही, तू आज माझ्या संग निघाला, मग हे संसार सोडिला संसार माया दया वरी पार. संसार सोडला का लटकाय, मग या बंधनातून संसार, ह्या बंधनातून तो मुक्त झाला. बंधनाचा तोडू फासा ठेवू आशा काढून, त्या संसारावरील आशा सोडली, तो मुक्त झाला आणि महाराज संग निघून गेला, महाराजच बनला. म्हणून आपुल्या बन करा सोडवन संसार बंधन तोडा गेली. ज्ञानोबा काय म्हणतात, या बंधनातून तुम्ही मुक्त झालो, बरी मुक्त झाल्याच्या नंतर देखील ज्ञानोबा काय म्हणतात, मी जसं केलं तसं करा. त्यांनी काय केलं आपण काय शेवट भगवंताविषयी अंतःकरणातून प्रेम दाखवतात जगाला. समाधीमध्ये बसून स्वतः भगवंताचं ध्यान ध्यास हे लावतात, जगाला दाखवतात. ध्यान देवा ध्यानी रामकृष्ण माळ हृदय जिव्हाळा असते वरुणी रया. ज्ञान देव मौन जपमाळांतरे हृदय अंतरे सदा. माळ जप चालू आहे, तुळशीची माळ. अशी ज्ञानोबा समाधी बसून राम कृष्ण हरी विठ्ठल केशव असा हे मंत्र त्याने रामकृष्ण हरी मंत्र प्रगट केला आणि जिव्हाळा दाखवून दिला. कुणाला? जगाला. ज्ञानोबाच्या अंगामध्ये कळकळ होती. लहान मुलाविषयी आईच्या अंगात कळकळ राहते, जिव्हाळा असतो, जिव्हाळा दाखवतो त्या लेकराला. तसं ज्ञानोबाने साऱ्या जगाला कळवळा दाखवला. आईची कळवळ्याची जाती गरीला प्रीत हे जगाला दाखवलं. आईचं हे प्रीत लेकराला दाखवलं. किती प्रेम असतं, किती जिव्हाळा असतो, आपुलकी किती असते आईच्या वाणीमध्ये लेकराच्या. तसं ज्ञानोबाने एका विषयच नाही, सगळ्या जगाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम दाखवून दिलं, भक्ती दाखवून दिली. कुठं जायची गरज नाही. ते ज्ञान पैगाबरे जरी म्हणिया ज्ञानावे तरी संताया भजावे सर्वस्वेस. कुठं जायचं गरज नाही. ज्ञानोबा म्हणतात आपल्या
त्याचे ज्ञान आहे, राम आपल्यापाशी आहे, भक्ती वैराग्य सगळं आपल्यापाशी आहे, कुठं होत काय गरज जायची नाही. हा इज बैसून कराय चिंतन आवडी आनंद आळवा आता ते करावे संसार बंधन तोडावे विठोबार कुमार. हरी 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 आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. आपुली आपणच बांधल्या गेलो संसारामध्ये आणि आपणच सोडायचं. लोक कशाला सोडते? लोकांचं काय काम पडलंय? लोकांना बांधलंय का तुम्हाला संसार? तुम्हाला आम्हाला गोड वाटला का यावेळेस गोड वाटलं? सावध त्यावेळेस केलं ब्राह्मणाने, आपण सावध झालो नाही. सावध होऊन भजनी लागा देव करा संत सावध झाले. नामदेवाने सगळ्या जगाला सांगितलं उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरी आता भावे चरणी ठेवा माता सुरुवा व्यथा जन्माची जन्म मरणाची व्यथा सुटवली का? फक्त या नाम सगळ्या जगाला जाग केलं. तसं तुम्हाला आम्हाला जाग केलं त्याने. तुम्ही आम्ही जाग झालो का? नाही. मग याचं कारण काय? संसार गोड वाटला. प्रत्येकाला संसार गोड आहे, आम्हाला गोड आहे. आम्हाला तर कसं काय? आम्हाला काम सांगितलं करावंच लागेल का? नाही करावं पोट आडवं यायचं. मग या पोटासाठी काय माणसाला करावं? जे म्हणेल ते करावं लागेल. आणि हे संसार आणि तिकडे म्हणायचं संसार ऐकू सोडलं का? नाही. मग या संसारातून तुम्हाला आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुकोबारायच्या लक्ष द्यावं त्या शब्दावर, ज्ञानोबारायच्या शब्दावर लक्ष द्यावं लागते. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. ज्ञानेश्वर